मंगळवारी रात्री शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्याकडून आकाशवाणी आमदार निवास येथील कॅन्टीन मधल्या कर्मचाऱ्यावर मारहाण करण्यात आली आणि त्याचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले होते। पण अद्याप 41 तासाहून अधिकचा कालावधी उलटून गेलेला आहे, पण आमदार संजय गायकवाड यांच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा जो आहे तो नोंदवण्यात आलेला नाही। खरं तर हे संपूर्ण प्रकरण मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतं। ज्या कर्मचाऱ्यांवर मारहाण झाली त्या कर्मचाऱ्यांची पोलिसांनी सुद्धा चौकशी केली, पण त्या कर्मचाऱ्याने त्या तक्रारदाराने जे ती पोलिसांना तक्रार नोंदवली नाही असं मत जे ते एकंदरीत पोलीस वरिष्ठ पोलिसांच्या सूत्रांनी ते दिलेलं आहे। यात विशेष बाब म्हणजे की असं म्हटलं जातंय की जर तक्रारदार पुढे येऊन तक्रार नोंदवेल तर आम्ही गुन्हा दाखल करू असं सुद्धा पोलिसांनी जे ते मत मांडलेलं आहे। यात एक विशेष बाब म्हणजे की 40 तासाहून अधिकून कालावधी होऊन जातो, एक आमदार एका कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारतो, त्याचे व्हिडिओज जे ते व्हायरल होतात। त्याच्यानंतर स्वतः आमदार जो आहे तो कबुली देतो की मी त्याला मारलेला आहे, पण अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही। त्यामुळे एकीकडे नव्या चर्चांना जे ते उधाण येऊ लागलेले। खरं तर मग नेमकं कंत्राटदारावर त्या कॅन्टीनवर कोणाचा दबाव होता, त्या कर्मचाऱ्यावर कोणाचा दबाव आहे का, हा सुद्धा नवा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे। पण या सगळ्या प्रकरणाचे व्हिडिओज जे आहेत ते माध्यमांमध्ये समोर आलेले आहेत। स्वतः आमदार संजय गायकवाड यांनी या संदर्भातली कबुली दिलेली आहे की मी त्या कर्मचाऱ्याला ऑपरेटरला जे ते मारहाण केलेली, कारण की त्यांना शिळ अन्न जे ते देण्यात आलं होतं म्हणून ही मारहाण झालेली। पण या संदर्भात आता गुन्हा कधी दाखल होणार, कारण की 40 तासाहून अधिकचा कालावधी उलटून गेलेला आहे, त्यामुळे या संदर्भात गुन्हा कधी दाखल होणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल संघारेसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।